नमस्कार, मी स्वप्ना. अप्रतिम मेजवानी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. मटर पनीर कसे बनवायचे याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया. मटर पनीर बनवण्यासाठी सर्वात आधी मी गॅसवर एक पॅन ठेवले, त्यामध्ये थोडे तेल टाकून आता यात घालणार आहे बारीक चिरलेला कांदा. कांद्याला हलकेसे परतून घ्यायचे. यानंतर यात घालायचे टोमॅटो. टोमॅटो आणि कांदा हलकासा लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचे. कांदा टोमॅटो हलकेसे परतून घेतल्यानंतर यात घालायचे 2 हिरव्या मिरच्या. आता कांदा टोमॅटो आपले हलकेसे लालसर रंग येईपर्यंत भाजून तयार झाले. आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि हे आता आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे. मसाला आपला इथे बारीक करून तयार झालेला आहे. आता मी गॅसवर पॅन ठेवलेले, त्यामध्ये थोडे तेल घालायचे. तेल घातल्यानंतर यात आता आपण काही खडे मसाले घालायचे. खडे मसाल्यामध्ये सर्वात आधी यात घातले 2 चक्री फूल. यानंतर यात घालायचे 4-5 काळे मिरे आणि 4-5 लवंगा, 2 दालचिनीचे तुकडे, 2 तेजपत्ता घेतले आणि अर्धा चमचा जिरं. हे मसाले हलकेसे परतून घ्यायचे. मसाले हलकेसे परतून झाल्यानंतर यात घालायचे आपण जो मिक्सरमध्ये मसाला बारीक केला होता तो यात घालायचा. मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत मसाला शिजवून घ्यायचा आहे. मसाल्याला आता तेल सुटत चालले. आता यात घालायची 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट. हेही छान परतून घ्यायचे. अर्धा चमचा धना पावडर. यानंतर घालायचे पाव चमचा हळद. यानंतर यामध्ये टाकायचे 1 चमचा लाल मिरची पावडर. यानंतर जाणार आहे वटाणे. 1 वाटी वटाणे मी इथे घेतले. पण आता यात घालणार आहोत पनीर. 1 वाटी भरून पनीर मी यात घातले आहे. हवं तर पनीर तुम्ही आधीही फ्राय करून घेऊ शकता किंवा यातही मसाल्यात फ्राय केले तरी चालेल. यानंतर यात टाकायचे आहे चवीनुसार मीठ. आणि यानंतर घालायचा आहे पनीरचा मसाला. गरम मसाला यात घालायचा आहे. अप्रतिम मेजवानी मराठी यूट्यूब चॅनलच्या छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. 5 मिनिटं पनीर परतून झाल्यानंतर आता यात घालायचे थोडे पाणी.
5 मिनटं झाले, आता मी झाकण उघडते. खूपच छान सुगंध येतोय भाजीचा. आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि तुम्हाला सर्व करून दाखवते. आता मटर पनीर इथे सर्व करून तयार आहे. चला तर